चला हो का कसं केलं ते छान पैकी हो का तुम्हाला जवळून दाखवते किती केलं ते एवढंच केलं ते तुम्ही म्हणसाल तर आई काय आज घरी नव्हत्या काल नाही पण आज म्हणलं करावा काय झालं आपल्याला तर नाही यायला मग बघ किती छान सांडगं केलं त्यांनी होते तवरच आपलं पीठ ही मळून दिलतं मीठ परत न ही टाकून काय लसणाची चटणी सगळं प्रमाण ही टाकून दिलतं घरी असतानाच मग त्या रानात गेल्या आणि मग शुभ्राला झोपून बनवलं सांडगं मस्त अशी ऑर्डर आता आली तर द्यावा तर लागलच बनवून त्याच्यामुळं म्हणलं करावा आता ही तर काहीच नाही अजून करायचं भरपूर म्हणजे केल्याला गेलं 2-4 किलो सांडगं अगोदर करून संपलं म्हणजे ऑर्डर दिली होती त्या ताईसाहेबांची सगळ्यांची पॅक करून आणि आता पण सांडगं ही घालताना व्हिडिओ काढायचं तर व्हिडिओ काढाय ही पण नव्हतं कामावर गेलतं आणि व्हिडिओ कशाचा काढायचा म्हणून मग आता म्हणलं सगळं बनवून झालंय आणि सुकाय टाकलंय असं मग व्हिडिओ काढा चला कसं घातलेत मग आई सांडगं चांगले घातलेत की हा चांगले घातलेत ग छान देखणं एकदम नाजूक तुमचं बघून शिकली व शिकाय काय झालं म्हणा होय काय झालं त्याला? केलं की सगळं येतं माणसाला फक्त करायची जिद्द पाहिजे तर झालं सांडगं केलं ते एक 4-5 किलो पॅक करून दिलं जय बसतू आणि ही आता 2 किलोच बनवल्यात अजून आपल्याला 5 किलो ऑर्डर आहे ती बनवून द्यायची तोपर्यंत अजून दुसरी येतीच हळूहळू येते बनवत देत ज्यावेळेस ही घरी असतील ना त्यावेळेस येतो व्हिडिओ काढायला काल सोमवार होता सकाळनं ही नव्हतं व्हिडिओ काढायचं तर मग आपलं होतं तेवढं सगळं वाळवून छानपैकी पॅकिंग करून देऊन टाकलं आप्पाजवळ आई ना आप्पा मग गेली रानात आता आज किती भारी झालेत हो का हे का नाही येतात तुला बी घालायला. वडे कोण ह्याला वडे पण म्हणतात म्हणजे फोन आलता ना तर त्या ताई साहेब म्हणत होत्या वडे पाहिजेत मला 2 किलो अगोदर 1 किलो घेते म्हणल्या कारण की छान दिसते त्या व्हिडिओ मध्येच मस्त पैकी घेऊन टेस्ट वगैरे करून म्हणल्या माझ्याकडे पूर्ण ग्रुप आहे 15-16 बायकांचा ती पण सगळे तुमच्याकडनं घेताल मला आवडले तर म्हणलं बर परत ही करायचंय चिप्स करायचे आपल्याला शाबू बटाट्याच्या पापड्या करायच्या तसलं येड्याचं करायचंय शाबू बटाट्याचं कुरडई हळूहळू आता चालू केलं आता ऑर्डर भरपूर आल्या त्याच्यामुळे रोज तुम्हाला एक ना एक व्हिडिओ बघायला भेटेल टाकत जाईल मी आपलं मागच्या कॅमेऱ्याने काय पुढच्या कॅमेऱ्याने थोडंफार बोलून एकटी असल्यामुळे शुभ्रा पण आणि मी पण दोघीच आम्ही घरी होतो आता आज झालं ना तुमचं रानातलं काम आता आईंचं आज झालंय म्हणजे आईंनी जरी शुभ्राला घेतलं तरी मी आपलं दाखवायला मला होऊन जाईल उड्या मारती पडली होती मगाची तरी उड्या मारतीची चाललंय तर असू द्या बाय सगळ्यांना आणि कसे वाटले आपले सांडगे कमेंट करून सांगा घरगुती पद्धतीचे मस्त पैकी आणि घ्या ज्यांना कोणाला घ्यायचंय ना उन्हाळा दिवस एवढे 3-4 महिनेच असतात परत ना आपण 8 महिने एवढे 4 महिने उन्हाळा असतात परत 4 महिने थंडी 4 महिने पावसाळा ह्यात काय कुणी बनवत नाही उन्हाळ काम उन्हाळ्यातच म्हणजे केलं तर छान असं वाळतं मग 1-1.5 वर्ष टिकतं त्याच्यामुळे आताच घेऊन ठेवा घेऊन टेस्ट करून खाऊन बघून ऑर्डरी टाका तुम्हाला सगळं काही घरगुती बनवून मिळेल मस्तपैकी तर बाय शुभ्रा देती धक्का बाय 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 सांडग्याची भाजी खायला या तुम्हाला एखाद्या दिवशी आम्ही सांडग्याची रेसिपी दाखवू छान असा कांदा टाकून बनवायची भाजी जिरी कांदा थोडस लसूण ह्या सांडग्यात पण आपण टाकलंय जिरी गावरान लसूण बाय बाय